कसे आहेत भावांनो, आज परत उशीर झाला मला कामावर जायला. तर तसंच कामावर आलो की गाड्या पाहिल्या, गाड्या काही नव्हत्या. तर तसं बसलो होतो. मग मी आज सायल्याला दाखवलं, म्हणलं सायल्या गेलं काहीतरी करू लागला, गाड्या काहीच नव्हत्या बघून घ्या. आणि बसलो होतो. मग मी म्हणलं चला आता जेवणाचा पण टाईम झाला, चल जेवायला. जेवायला म्हणजे निघलो आम्ही. आणि बघा याने काहीतरी केलं होतं मित्राने मी हातावर. आणि मी म्हणलं मग मी तर यानं चुतेवाणी केलं म्हणलं. मग जेवण घेऊन झालं. मग तसंच पोहोचलो कामावर. इनत बसला होता पाठीमागं. मग मी टी शर्ट खोललं, आतमधलं दाखवलं काय घातलं होतं मी. नंबर प्लेटा पलटल्या होत्या तशा. सायल्या बसलेला होता. सायल्या काहीतरी करू लागला. मग सायल्यापाशी गेलो. तसं म्हणलं पा सायल्या कसा करतोय. तर म्हाताऱ्यापाशी गेलो तर म्हातारा काही बोलतच नाही. म्हाताऱ्याला म्हणलं अरे आमच्या ब्लॉगमध्ये बोलत आहे म्हाताऱ्या काहीतरी. पण म्हातारा काही बोलत नाही. तर इनोद तोंडात लपू लागला. इनोद म्हणे मला नको दाखवू. म्हणलं ठीक आहे, नको दाखवू तर नको दाखवू, जाऊ दे म्हणलं. तर काय गाडी गिडी काहीच नव्हती. 4-5 गाड्या फक्त मारल्या भावानं आज. मग काय संध्याकाळ झाली. मग गाडी गिडी धुवायला लावली आणि गाडी गिडी धुतली आम्ही दोघांना. हे बघा गाडी कशी एकदम चकाचक झालेली आहे, एकदम क्लीन. सायल्याच्या तोंडावर एकदम स्माईल आली ती. सायल्या म्हणे काय भारी गाडी धुतली आपल्या दोघांना. हे बघा तोंड पण थोडंसं रुसलं होतं त्याचं. मग गाड्या काही नव्हत्या. तर टाईम झाला नाही, म्हणलं आता काय बंद करायचंच आहे. मग आवरलं आम्ही. गाड्या येणं पण बंद झाल्या. आम्ही पसारा गिसारा सगळं आवरला होता. फक्त नंबर प्लेटा बाकी होत्या. त्या नंबर प्लेटा पण आवरूच लागलो. मग सायल्याला म्हणलं चला भावानं आता जावं आता घरी, काय करता. मग त्याच्यानंतर काय भावानं मग सायल्यानं गाणं लावलं. टाईम संपला की त्याच्यानंतर गाणं लावलं सायल्यानं. म्हणे गाणं गिणं ऐक बाई, काय लाईटिंग गिटिंग केली त्यानं बघा. इतकी भारी लाईटिंग केली ना. चला भावानं आता गाडी गिडी लावली. भेटू तुम्हाला उद्या. बाय बाय भावांनो.